राज्यातील सर्व कंत्राटदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार। गेल्या 7 महिन्यांपासून कंत्राटदारांना पैसे न दिल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। कॉन्ट्रॅक्टर्सच्या राज्यव्यापी संपामुळे अनेक कामं रखडण्याची शक्यता। गावांतर्गत रस्ते, पाणी पुरवठा विभागाची कामं लांबणीवरती पडणार। राज्य सरकारच्या केलेल्या विकास कामांची जवळपास 89,000 कोटींची थकबाकी। कंत्राटदारांचा आरोप। या संदर्भात राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची उद्या बैठक। महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी करा। कॅगचा आदेश। वॉचडॉगच्या तक्रारीची दखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोशल सेक्टरमधल्या योजनांचा आढावा घेणार। या योजनांमधील काम कुठपर्यंत आलंय आणि भविष्यात नेमकं काय टार्गेट आहे यावर निर्णय होणार। राज्यात पहिल्यांदा सामाजिक क्षेत्रासाठी वॉर रूमची उभारणी। राज्यामध्ये आता 2 वॉर रूम्स कार्यरत असतील। वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जाईल। मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। पक्षात सुरू असलेल्या गटबाजीवरती दादा भुसे मध्यस्थी करून काही तोडगा काढतात का याकडे लक्ष। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। लांजातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। राष्ट्रवादीच्या 90% कार्यकर्त्यांनी योगेश कदमांचं काम केलं नाही। रामदास कदमांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती आरोप। तटकरेंच्या गावांमध्ये योगेश कदमांना मतं मिळाली नाहीत, कदमांचा आरोप। सुनील तटकरेंकडे या संदर्भात तक्रार करणार असल्याची रामदास कदम यांची माहिती। तर रामदास कदमांनी पत्र दिल्यास त्यांच्या पत्राची दखल घेईन, तटकरेंचं वक्तव्य। पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी। पृथ्वीराज मोहोळकडनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव। अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ। उपांत्य फेरी पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली। मी पाठ टेकली नव्हती तरीही पराभूतचा निर्णय देण्यात आला, शिवराज राक्षेचा दावा। पंचासोबत हुज्जत घालणं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेला भोवलं। शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड 3 वर्षांसाठी निलंबित। शिवराज राक्षेच्या कृतीनंतर पंचांनी स्पर्धेच्या ठिकाणी ठिय्या मांडला। पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं सांगत कुस्तीपटू शिवराज राक्षेनं पंचांना थेट लाथ मारली। याच घटनेच्या निषेधासाठी सर्व पंचांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केलं। शिवराज राक्षेवरच्या कारवाईनंतर राक्षे कुटुंबियांकडून संताप व्यक्त। शिवराजचं निलंबन केलं तसंच पंचांनाही शिक्षा करण्याची शिवराजच्या आईची मागणी। महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होतं, शिवराजच्या बहिणीचा आरोप। पैलवान शिवराज राक्षेचं वर्तन अत्यंत चुकीचं। कोल्हापूरचे वस्ताद विश्वास हारगुलेंचं मत। पैलवानांनी खेळाडू वृत्ती दाखवायची असते, हारगुलेंचं वक्तव्य। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। जीबीएसच्या पार्श्वभूमीवरती भेट घेणार। पाणी दूषित करणाऱ्या घटकांबाबत कारवाई करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिली। ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या। वाळवा तालुक्यातील बहे ग्रामसभेत झालेल्या ठरावाची प्रत तहसीलदारांना सादर। मिरकडवारा बंदरातील कार्यवाहीचा न्यायालयामध्ये दावा। अतिक्रमण हटाव कार्यवाहीबाबत इथल्या शेडधारक पोकोबा यांनी आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयामध्ये दावा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।